सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या अनेक काही इच्छा आम्हा नाही चाल तुझे नाम गुण पांडुरंगा जन्मोजन्मी ऐसे मागितले तूल आम्हाशी सहज द्यावे आता अनेक काही इच्छा नाही चाल तुझे नाम गुण पांडुरंगा तुका मने तुझा साजी दयाळ धुंडिता सकळ नाही आम्हा अनेक काही इच्छा नाही चाल तुझे नाम गुण पांडुरंगा पांडुरंगा करू तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता गोरक्ष जालंद चरपटाश्य आडभंग काणी भमचिंद्र राज्य चौरंगे वाणक भरते सौम्या भूम्यांब पूर्णवनाथ सिद्धा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या अनेक काही इच्छा आम्हा नाही चाल तुझे नाम गुण पांडुरंगा सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत भदे सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु देहूमध्ये ज्यांनी आपला अवतार कार्य उभं केलं असे संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण भगवान बजरंगबलीच्या या पावन आणि पुण्यवान या प्रांगणामध्ये आणि सावंतार परमेश्वराने या विश्वाच्या पाठीवर घेतला असे परशुराम भगवान यांच्या वास्तव्यानं विचारानं शौर्यानं धैर्यानं आणि तपानं पुनीत आणि पावन झालेला हा परिसर आणि यामध्ये ही कीर्तन सेवा या निमित्तानं एकादशीचा हरिदिन वैद्य एकादशी ही एकादशी वारकरी संप्रदायाचे आजवरील मंडळी त्र्यंबकेश्वरला जाऊन निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा साजरा करतात। जसे आनंदीला मागच्या एकादशीला कार्तिक वैद्य त्रयोदशीला आनंदीची यात्रा होते, मार्गशीर्ष वद्यामध्ये सोपान देवाची वारी भरते,
आणि पौष मध्यामध्ये त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथाची यात्रा असते. म्हणून आज सगळी मंडळी, बहुतेक मंडळी हे त्र्यंबकेश्वरच्या यात्रेत आहे. वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वर ना निवृत्तीनाथाची समाधी पौष मध्यामध्ये घेतली नाही, आषाढ महिन्यात घेतली. आषाढ महिन्यात, परंतु ज्येष्ठामध्ये आणि आषाढीमध्ये, ज्येष्ठामध्ये घेतलेली समाधी असल्यामुळे आपण सगळे वारकरी पंढरपूरच्या रस्त्यावर असतो. आणि ज्येष्ठमध्ये त्रयोदशीला महाराजांना समाधी घेतली निवृत्तीनाथानं, आणि आपण आषाढीच्या वारीच्या रस्त्यावर असल्यामुळे आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ शकत नाही. म्हणून त्यावेळेचे वरिष्ठ जे मंडळी होती समाजातली, जाणती फडकरी गडकरी शाही माणसं, मग समाधीची वारी तर झाली पाहिजे आणि निवृत्तीनाथांची वारी झाली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळच्या ज्येष्ठ समाजात वागणाऱ्या माणसांनी कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष असं सलग ज्ञानोबराची वारी सोपान देवाची, मार्गशीर्ष मध्यामध्ये सोपान देवानं समाधी घेतली. परंतु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीमध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये 8 महिन्याचा अंतर. त्याच्यानंतर मुक्ताबाईनं समाधी घेतली. आकाशामध्ये मुक्ताबाई विलीन झाल्या. नंतर निवृत्तीनाथ महाराज एकटे राहिल्यानंतर कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ म्हणजे 8 महिने निवृत्तीनाथ महाराज हे माग राहिले. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सोपानदेव, मुक्ताबाई यांनी सगळ्यांनी महानिर्वाण केल्यानंतर 8 महिन्यानं निवृत्तीनाथ महाराज ज्येष्ठ मध्ये त्रयोदशीला. मग ती वारी तशीच राहून गेली. म्हणून सलग ही आजची वारी. म्हणून आज लाखो माणसं त्र्यंबकेश्वरला आहे. लाखो माणसं. जशी आळंदीची मोठी वारी भरते तशी त्र्यंबकेश्वरची वारी आहे आज. आणि त्र्यंबकेश्वर असं एक तीर्थक्षेत्र आहे, संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगामध्ये एकच तीर्थक्षेत्र असं आहे लिंग की त्याला पूर्ण प्रदक्षिणा करावी लागते. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले वन्यपादनं उज्जैनं महाकालो ओंकारममलेश्वरं करण्यां वैजनाथं च व्याख्यानं भीमशंकरं सेतुगन्धे तु रामेशं नागेशं तावकावने वाराणस्यं तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये केदारं कृष्णे तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पातपठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति त्र्यंबकं गौतमीतटे. हे जे लिंग आहे, शंकराला पूर्ण प्रदक्षिणा चालत नाही. शंकराला तुळशी पत्र वाहिलेलं चालत नाही. 12 महिन्यामधून फक्त 1 दिवस शंकराला तुळशीचं पान व्हायचं. फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी, कार्तिक वद्य चतुर्दशी, शुद्ध चतुर्दशी, फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी 1 दिवस शंकराला तुळशी पत्र वाहिलं, तुळशी वाहिली जाते. नाहीतर कधी व्हायची नाही. त्याला पूर्ण प्रदक्षिणा करायची नाही. पण त्र्यंबकेश्वर असं एक ज्योतिर्लिंग आहे की त्याला पूर्ण प्रदक्षिणा करायची. का? ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्या लिंगामध्ये आहे. ते असं 2 लिंग आहे. एका बाजूला ब्रह्मदेव, दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू, तिसऱ्या बाजूला भगवान शंकर. अशा मुंगसाच्या तोंडासारखं आत ते तयार झाले.
आणि त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश असल्यामुळे पूर्ण प्रदक्षिणा करायची हे माहीत असावं. अवघ्या नागनाथाला भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहे नागनाथ. त्या नागनाथाला 12 महिने त्याच्या लिंगावर नाही पण पिंडीवर तुळशीपत्र वाहिलं जातं. लिंगाला नाही, कशाला? पिंड पिंडीवर अवघ्या नागनाथ असं ज्योतिर्लिंग आहे, त्याला तुळशीपत्र वाहिलं जातं. का तर भगवान शंकरानं सुदर्शन चक्र त्या लिंगावर ठेवलेलं आहे, म्हणून त्या पिंडीचा आकार सुदर्शन चक्रासारखा आहे. भगवान शंकर आणि भगवान कृष्ण भगवान 12 ज्योतिर्लिंगांपैकी अवघ्या नागनाथाच्या ज्योतिर्लिंगात राहतात दोघं जण. म्हणून मुख्य लिंगाला बेलपत्र वाहिलं जातं आणि पिंडीला तुळशीपत्र वाहिलं जातं. विठ्ठल आपल्याला प्रसंग वद्य वारीचा आहे, त्र्यंबकेश्वरचा आहे. म्हणून त्र्यंबक हे असं ठिकाण आहे, काही गोष्टी त्र्यंबकलाच केल्या जातात, दुसरीकडे नाही. नारायण नागबली नावाचा पितृदोषाचा जो विधी आहे तो त्र्यंबकेश्वरला संपूर्ण जगामध्ये होतो, दुसरीकडे त्याची पावनभूमी नाही. त्र्यंबकम गौतमी तटे. का तर त्र्यंबकेश्वरला स्मशान, गंगामाई आणि ज्योतिर्लिंग तिन्ही गोष्टी तिथे आहे. तिथे प्रत्यक्ष गंगा आहे, स्मशान आहे आणि ज्योतिर्लिंग आहे. जगाच्या पाठीवर 3 गोष्टी एकत्र कुठेच नाही. जगाच्या पाठीवर 3 गोष्टी एकत्र नाही. गंगा आहे तर ज्योतिर्लिंग आहे पण स्मशान नाही. स्मशान आहे, गंगा आहे तर ज्योतिर्लिंग नाही. आणि ज्योतिर्लिंग आहे, स्मशान आहे तर गंगा नाही. त्र्यंबकच असं क्षेत्र आहे. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद, पितृदोष, पूर्वजांची ऊर्ध्वगती, पूर्वजांना मुक्ती ही फक्त त्र्यंबकला जाऊन करता येते. पूर्वजांना मुक्ती देण्याचं काम म्हणून नारायण नागबली ही पिंडी वेगवेगळ्या प्रकारच्या विधी पूर्वजांना मुक्ती देण्याच्या त्र्यंबकेश्वर. असं त्र्यंबकेश्वर अनेक बाजूनं श्रेष्ठ असं स्थान आहे. नवनाथानं त्र्यंबकेश्वर मध्ये गहिनीनाथ हे त्यांचं तपश्चर्येची जागा आहे. मला त्र्यंबक बद्दल मला अभंगाचा थोडासा भाग सांगायचा असल्यामुळे मी फार त्र्यंबकेश्वरचं वर्णन आपल्याला सांगणार नाही. यावरून कार्यकर्त्यांना विचारलं होतं, मला त्र्यंबकेश्वर ऐकायचे का? विठ्ठल मला सांगायचं काय की त्र्यंबकेश्वर हे असं ठिकाण आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी त्या लिंगामध्ये फक्त हिंदूलाच प्रवेश आहे, इतरांना नाही. कुणाला प्रवेश त्याच्यावर स्पष्ट लिहिलं आहे. तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या 12 मंदिरावर गेला, फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे, इतरांना प्रवेश नाही. लिंग जन्माला आल्यापासून हिंदू माणसंच तिथे जातात, दुसऱ्याला प्रवेश नाही. किती प्रवेश त्या समजून त्याच्या मोठ्या अक्षरात लिहिले फक्त हिंदूलाच प्रवेश आहे. आणि फार मोठी इतिहास आहे, फार मोठी पवित्र भूमी आहे, फार श्रेष्ठ भूमी आहे त्र्यंबकेश्वर. हे मारुतीराजे आहेत ना, यांच्या आईला तप 60,000 वर्ष तप केलं, त्यापैकी 12,000 वर्ष त्र्यंबकेश्वर यांच्या आई. पुण्यस्थला नावाची दासी होती. पुण्यस्थला
ती पार्वतीची दासी. पार्वतीची दासी. भगवान शंकर आणि पार्वती एकत्र एका कैलासामध्ये काही महत्वाच्या गोष्टीची चर्चा करीत बसले आणि दासीला सांगितलं घरामध्ये कोणाला येऊ देऊ नको. त्या गुफेमध्ये त्या बसले. दासी दारात राखत बसली आणि दुर्वास ऋषी भगवान शंकरला भेटायला आले. दुर्वास, महामुनी दुर्वास. दासीला अडवलं म्हणजे मला राखण ठेवलंय, जाऊ नका. दुर्वास ऋषी म्हणले तुला काय विचारायचे? ते दुर्वासच होते. हे गेल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वतीच्या बोलण्यामध्ये विक्षेप निर्माण झाला. पार्वतीला मोठा राग आला. ती रागानं फणफणत बाहेर आली आणि या दासीला शाप दिला. ते म्हणले अगं तुला मी राखण ठेवले आणि तू त्या दुर्वास ऋषीला आतमध्ये कशाला घरात पाठवलं? ती म्हणली दुर्वास ऋषी म्हणले माझी जाणार तू मला अडवणारी आणि मला न विचारता दुर्वास बळजबरीनं आहे, मी काय करू शकत नाही. पार्वतीने त्या दासीला शाप दिला. मृत्यूलोकामध्ये वानराच्या जन्मात तू दासी माकडी होशील, वानरी होशील. शाप दिला. भगवान शंकर हातून बाहेर आले. ती हातापाया पडत होती. भगवान शंकर म्हणजे काय झालं? ती म्हणजे वानराचा शाप दिला, मला वानर होशील, वानराच्या जन्मात दासी मृत्यू. भगवान शंकराची माफी मागितली. महाराज माझा काही दोष नाहीये, मी कसे आले, माझा काय दोष आहे? परंतु दुर्वास ऋषी आले, त्यांनी माझं ऐकलं नाही. भगवान शंकर म्हणजे ठीक आहे, आदिमाया शक्तीने तुला शाप दिला, तो शाप तुला भोगावाच लागला. कारण भगवान शंकरानं सुद्धा पार्वतीला फार माहित होती. पार्वती ही स्त्री नसून पार्वती ही ब्रह्मविद्या आहे. आपल्याला दिसायला स्त्री आहे. पार्वती ब्रह्मविद्या आहे, आत्मविद्या आहे, शांभवी विद्या आहे, शांकरी विद्या आहे. पार्वती हे विद्येचं स्वरूप आहे. देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखिले तैसे हे जाणिले गीता तत्व. भगवान कृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली ती गीतेचं रूप पार्वतीचं रूप आहे. तैसे हे जाणिले गीता तत्व. देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखिले. नित्य आणि नूतन विद्या जितकी अभ्यास कराल तितकी तुम्हाला अधिक मिळेल, स्वच्छ मिळेल, पवित्र मिळेल. तसं पार्वती विद्या आहे आणि ब्रह्मविद्येने शाप दिलाय. त्यामुळे मी मागं नाही घेऊ शकत. पण तुला ती म्हणजे मला वरदान द्या. म्हणजे हे बघ तुला एक वरदान देतो. काय वरदान देतो? तू मृत्यू लोकांमध्ये जरी वानराच्या जन्मात गेलीस तरी माझं स्मरण कर, माझं चिंतन कर. वानर हे भजन करीत नसतं, भजन माणसं करतात. माणसं माकडासारखं वागतात, हा भाग वेगळा आहे. माणसं माकडासारखं वागतात पण माकडानं भजन करता येत नाही. पण तुला माझं भजन करता येईल आणि माझं चिंतन कर. ज्यावेळेस तुझं चिंतन परिपूर्ण होईल त्यावेळेस मी स्वतः तुझ्या पोटी जन्माला येईल आणि तुझा उद्धार करेल. जा. 60,000 वर्ष तिने तप केलं. किती हजार? 60,000. त्यापैकी 12,000 वर्ष त्र्यंबकेश्वरला केले, 12,000 वर्ष भीमाशंकरला केलं, 12,000 वर्ष बंदिकानारायणला केलं आणि 12,000 वर्ष श्रीशैल्यमला केलं. दक्षिण भारतात 60,000 वर्ष तप केलं. अंतिनी पर्वतामध्ये भगवान परमेश्वर परमात्मा प्रभू रामचंद्र जन्माला येणार त्याच्या अगोदर महारुद्राने पूर्ण पिंडाचे भगवान शंकराचा रुद्र 11वा अवतार. Hare
अवतार घेतले, त्याच्यातला मारुती हा 11वा अवतार आहे. हा ज्योतिबा ज्योतिर्लिंग कोल्हापूरचा ज्योतिबा हा 5वा अवतार आहे. भैरवनाथ 8वा अवतार आहे. 8वा असे अनेक अवतार आहेत, पण हा 11 नंबरचा अवतार आहे. रुद्र 11वा अवतार तरी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्न घाले, त्याचा महिमा वनमुखाय अंगी सेंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला कुळाचे म्हणलं शरण का जनार्दन. या मारुतीच्या आईला त्र्यंबकेश्वरला तप केले, यासाठी मला तुम्हाला ही गोष्ट सांगितली माहीत असावं. 5 ठिकाणी 12,000 वर्ष तप केलं, त्यापैकी अंजनी पर्वत हा त्र्यंबकेश्वरला आहे. ब्रह्मगिरीच्या डोंगराच्या शेजारी अंजनी पर्वत आहे. तसा परशुरामाचा हा परिसर आहे, असा तो अंजनीचा परिसर आहे. महामुनी गौतम ऋषीने तपश्चर्या केली, रामानं तपश्चर्या केली, अनेक ऋषीनं ब्रह्मगिरीच्या डोंगरात तप केले. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी लक्षात, तुषावरता करिता स्नान त्याची कैलाशी रान, नामामुनी प्रदक्षिणा त्याच्या पुण्याला हिरा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. अशा प्रकारचं त्र्यंबकेश्वरचा अनेक महत्व आहे. अनेक त्र्यंबकेश्वरचा कधी असं नाही की एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही नसेल काय. त्र्यंबकेश्वरला मुघलांचं जेव्हा राज होतं निजामशाहीचं, तेव्हा निजाम राजा त्र्यंबकेश्वरला त्या मंदिरामध्ये बळजबरीनं प्रवेश करायला लागला. त्या पुण्यात तिथे एक नागा साधू होता. आता कसं तर प्रयागराजला कुंभमेळा चालतो, तसं त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतो. गुरुग्रह सिंह राशीमध्ये आल्यानंतर त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा. मला तो विषय सांगायला वेळ माझ्याकडे नाही, म्हणून तो विषय तुम्हाला सांगत नाही असतो. पण तिथे साधूचे नागा आखाडा, उदासीन आखाडा, दिगंबर आखाडा, दत्त आखाडा असे वेगवेगळे आखाड्याचे साधू होते, त्यांचे आखाडे. त्यापैकी नागा आखाड्याचा जो जुना आखाडा, त्या आखाड्याचे साधू हे दारात उभा राहिले. त्र्यंबकेश्वर मंदिरात उभा राहिल्यानंतर त्यांच्या आतमध्ये तुला जाता येणार नाही, हिंदूशिवाय प्रवेश नाही. राजाला बळजबरी केली. लोक पहिले मोठी साधू येत, कशी साधू त्यांनी पकडलं. पकडल्यानंतर परीक्षा घ्यायची सुरुवात केली. म्हणजे हे बघ, तुम्ही संत आहात ना, तुम्ही साधू म्हणता, तुम्ही परीक्षा घेणार आणि तुम्ही माझ्या परीक्षेला उतरायचं. म्हणजे ठीक आहे, मी तुम्हाला शिष्य प्यायला देणार. काय देणार? शिष्य. शिष्य सामान्य गोष्ट आहे, गरम करून ज्ञान द्यायचं. ते म्हणजे ते त्या साधूने एक आड घातली. पुढे सारखं बाबा मायला देव द्या पुढे, तुम्हाला नाही बसायचं तर तुझा पुढे बसायला बाबा बसायला मोकळी जागा आहे ना, कशाला आयुष्याला बसा. या जागेचा उपयोग आहे त्याचा घेतला पाहिजे नव्हते. तेव्हा त्या साधूने सांगितलं मंदिरात प्रवेश मिळणार नाही, पुढे बसा बाबा. सरका पुढे त्यांना बसू द्या, माहिती आहे पुढे इकडे जागा आहे नाही, मोकळ्या जागेचं करायचं, सरका पुढे. तेव्हा ते म्हणजे मी शिष्य बांधणार तुम्हाला. म्हणजे मी प्याना, पण राजा एक लक्षात ठेव, मी शिष्य पेल्यानंतर मी तोंडानं शिष्य पेणार आणि बाहेर काढणार. मग जेवढ्या परिसराला मी प्रदक्षिणा मारेल तेवढ्या भूमी ही साधूच्या नावाची होणार. त्याच्यात कुणाचा संपर्क होणार नाही, या आखाड्याचा विषय. आता तू मुसलमान राजा होता, त्याला काय माहिती साधूची काकी त्याने किलोवर शिष्य पाठवलं, मुकुळ शिष्य, आणि त्या साधूला तयार शिष्य. बाबा बसू देत त्यांना काही का, यांना जागा माहिती पाहिजे, पुढे बसायला ते त्याला का विक्षेप करून आपण कीर्तना मागे इकडे थांबा, इकडे विठाला कीर्तन सुरू झालं की ज्याला जे
पहिल्यांदाच ते नियोजन करायचं असतं, नंतर मध्ये फिरायचं नसतं. तेव्हा म्हणले ठीक आहे, मी हगवणीच्या रूपाने देशीच्या बाहेर काढीन आणि जेवढ्या जागेत मी फिरन तेवढी जागा आखाड्याच्या नावची म्हणा, सातबाऱ्या उतार्यावरलं नाव कमी म्हणा, तेवढी जागा आमची. ठीक आहे म्हणला. त्याने किलो शिसा आणलं, शिस आणि त्या साधूला प्यायला गेली. म्हणजे चरीभर शिस प्यायला गेले. तो सांगू शिस प्यायला पेरल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापासून तो निघाला महाराज 12 कोस संपूर्ण ब्रह्मगिरीचा डोंगर अख्खा अंजनी पर्वत ब्रह्मगिरी गौतम ऋषी पार होईल 12 कोस 24 मैल अंतरात त्यांनी प्रदक्षिणा केली. हरवून लागण्यासाठी 24 मैल अंतरात शेवटी राजा पाया पडला. म्हणला महाराज तुम्ही नाशिक पर्यंत जाता नाही केलं. पाया पडून माफी मागितली. पण आजही त्र्यंबकेश्वरच्या डोंगरामध्ये कुणालाही खरेदी करता येईल. जमीन आखी आखाड्याच्या नावची 24 मैल अंतराची खरेदी नाही करता येईल. म्हणून कुंभमेळ्यात नागा आखाडा, उदासीन आखाडा, दिगंबर आखाडा हे सगळे आखाडे तिथे का उतरतात तर साधुमती गेली आरक्षित केलेली आहे आपल्या शक्तीच्या द्वारा. विठ्ठल किती का 5 स्टार हॉटेल झाले असते मांसाहाराचे लिहून त्यांना ताम्रपटावर आमच्या राजाने लिहून चालू. अशा इतके तपस्वी लोक त्या त्र्यंबकेश्वर मध्ये होते. सांगायचं असा त्र्यंबक राज आणि त्या जागेवर निवृत्तीनाथ महाराजांना समाधी. त्या जागेवर कारण त्यांचे गुरु गहिनीनाथ हे गहिनीनाथाची गुंफा त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. आणि गहिनीनाथ त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथाच्या आई वडिलांना उपदेश देण्यासाठी आहे. ओघाला म्हणून सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव हे बीड जिल्हा आहे. मूळ बीड शहरामधून जुनं बीड आणि नवं बीड याच्यामधून बिंदुसरा नावाची नदी वाहते. त्या बिंदुसरा नदीच्या किनाऱ्याला हरहरपर्यंत दामोदर पंत, गोविंद पंत, त्र्यंबक पंत यांचा राजघराणा होता. हा राजघराणा, या राजघराण्याने गोविंद पंत जे होते त्यांचे वडील हरहर पंत, त्र्यंबक पंत, दामोदर पंत ही मागची पिढी. पण गोविंद पंत यांचा भाऊ आणि गोविंद पंत हे गोविंद पंतांची सासरवाडी पैठण देवकुळे आडनाव त्यांचं. ऋग्वेदी ब्राह्मण यजुर्वेदी ऋग्वेदी असे जे वर्ण आहेत ना, तर देवकुळेच्या घराण्यात गोविंद पंतांची सासरवाडी पैठण. आक्रमण झालं, त्याच्यामध्ये भाऊ मारला गेला आणि परचक्रावर आपलं राज्य जिंकलं गेलं. म्हणून गोविंद पंत आपल्या बायकोला घेऊन पैठणकडे निघाले. गोदावरीच्या नदीच्या किनाऱ्याला आपेगाव नावाचं गाव आहे. तिथून पैठण 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाऊन हे गोविंद पंत थांबले. त्यावेळेला गोविंद पंताचं वय होतं 50 वर्ष. त्यांना मुलबाळ काहीच नव्हतं गोविंद पंताला. आणि त्यांच्या मंडळीचं नाव मीराबाई. मीराबाईचं माहेर पैठण देवकुळ्याच्या घराण्यातली. मग मुलबाळ काही नाही, राज्य नाही, आपला भाऊ मेला, आपण परागंदा झालो. म्हणून ते गोदावरीच्या किनारी आपेगावला थांबले आणि तिथे थांबून ते तपश्चर्या साधना करू लागले. ते पहाटे 3 वाजता हे गोविंद पंत उठून मीराबाईला घेऊन गोदावरी नदीमध्ये जायचे आणि माती वाळू काढायची. पाण्यातली वाळू काढून त्याचं लिंग बनवायचं आणि 1100 बेलपत्र त्यांना रोज भगवान शंकराचा मंत्र म्हणून व्हायचे. 1100 बेलपत्र
याला शास्त्रामध्ये पार्थिव पूजा असं म्हणतात. ही पूजा प्रभू रामचंद्र करीत होते. राम पूजी सदा भजन करी. तर ही पूजा प्रभू रामचंद्र करायची. ही नागपंथातली पूजा आहे. असो आपण तिथे जायचं ना दुसऱ्या खाट्याकडे. तर ते माळू काढायची आणि म्हणून ती करून स्नान करायचं आणि दोघं ते लिंगाची पूजा करायची. असे काही दिवस गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाचा आदेश गोरक्षनाथाला आणि गोरक्षनाथाचा आदेश गहिनीनाथाला की हे दाम्पत्य राजघराण्यात आहे, पवित्र आहे, गुण मोठा आहे आणि आशीर्वाद मोठा आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना आपत्ती द्या. मग ब्रह्मगिरीच्या डोंगरावर तपश्चर्या करणारे गहिनीनाथ पहाटे 3:30 वाजता तिथे आले आणि जिथे गोविंद पंत मीराबाई पूजा करतात त्याच्या जवळच आंघोळ करायला लागली. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, पुरी, डोंगी लागलेली, अंगुठी लागलेली, काशाई वस्त्र, जटाभार असा. आणि ते मीराबाईने बघितलं. मीराबाईने पाहिलं कोणतरी साधू आंघोळ करतोय. 4:15 वाजता आंघोळ संपली. 5-10 मिनिटं आणि साधू एकदम जवळून चालले. तर त्या मीराबाईने सांगितलं मालकाला, गोविंद पंताला, महाराज साधू दिसतो, देव सारावे परते संत तुझ्या मिळाले, आपण त्यांचं दर्शन घेऊ. तर हे दोघं उठले आणि दर्शन घ्यायला गेले. त्या खडावा घातलेला महापुरुष आणि ते उभा राहिले. त्यांनी विचारलं, संसारी माणसं दिसताय तुम्ही, एवढ्या भल्या पाटे गोदावरीच्या नदीत कसे तुम्ही आला, तुमची पोरं बाळं कुठे आहेत? तेव्हा मीराबाईने विठ्ठल पंतांनी हात जोडले. मला मुलगा, आमची कुस काही टिकली नाही, आम्हाला काही नाही, आम्ही दोघंच आहोत. अरे रे असं म्हणले. आणि काठी झोळी होती, त्या झोळीत हात घातला, त्याच्यातून विभूती काढली, भस्म काढलं आणि गोविंद पंतांच्या हातात दिलं आणि सांगितलं हे ह्यांना प्यायला द्या. काय दिलं? भस्म. हे प्यायला द्या यांना आणि गोदावरीचं पाणी घ्या, हे प्या, ह्याच्यातून तुम्हाला मुलगा होईल, त्याचं नाव विठ्ठल ठेवा. एवढं सांगितलं. त्याचं नाव काय ठेवा? विठ्ठल नाव ठेवा, तुम्हाला मुलगा होईल, देव तुमच्यावर कृपा करेल. आदेश गुरु का अलक निरंजन असं म्हणून महाराज निघून गेले. त्यांनी ती विभूती घेतली. मीराबाईला त्याला देवी विभूती प्याली. त्या विभूतीमधून मीराबाई बरोबर राहिल्या. 9 महिने 9 दिवसानं माहेर बाळंपण झालं, मुलगा झाला. त्याचं नाव विठ्ठल ठेवलं. वयाच्या 8व्या वर्षी तो विठ्ठल नावाचा मुलगा 8 वर्षापर्यंत 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण त्याने पाठ केले. हा मुलगा होता विठ्ठल नावाचा मुलगा. ते पुढे विठ्ठल पंत झाले आणि 8 वर्षाचं वय असताना शास्त्र पाठ केलं असताना ते तीर्थयात्रेला निघाले. ते आळंदीला आले. आळंदीला सिद्धोपंत कुलकर्णी नावाची यांची रुक्मिणी नावाची मुलगी. पुढे आपल्याला इतिहास त्यांचा माहिती आहे. तुम्ही एवढ्या वर्षी कीर्तन ऐकता त्यामुळे मी तो इतिहास सांगत नाही. आपल्याला सगळे ज्ञात आहात, बहुश्रुत मंडळी आहात. तेव्हा त्यांचं विठ्ठल पंतांचं आणि रुक्मिणीचं लग्न झालं. तर विठ्ठल पंत हे जे आहे ते गहिनीनाथाच्या विभूतीतून जन्माला आलेले आहे. आणि म्हणून हे विठ्ठल पंत हे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबंद यांचे वडील. आणि हे हा विठ्ठल पंताचा जन्माचा आदेश हा त्र्यंबकेश्वरून झाला. हे तुम्हाला मला सांगायचे. विठ्ठल आणि ब्रह्मगिरी किंवा त्र्यंबकेश्वर आपल्यासाठी किती शक्तीचा आहे, किती ताकदीचा आहे, किती भक्तीचा आहे आणि किती शक्तीचा आहे हे आपल्या लक्षात येईल. वारकरी संप्रदायाचा जन्म ज्ञानेश्वर महाराजांना दिला असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना जन्म हा त्र्यंबकेश्वरच्या गहिनीनाथांना दिला. आणि ते गहिनीनाथ पुढे समाज दिला. वेगवेगळ्या ठिकाणी नाथ समाधीला गेले. त्या गहिनीनाथाची समाधी चिंचोली गावामध्ये आहे. चिंचोली गाव बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात चिंचोली गाव, त्या गावामध्ये गहिनीनाथाची संजीवन समाधी आहे.
मच्छिंद्रनाथाची समाधी आष्टी तालुक्यामध्ये सावरगाव नावाचं गाव आहे, तिथं आहे. त्याला बडे बाबा म्हणतात. कालिपनाथाची समाधी पाथर्डी तालुक्यामध्ये मोडीला आहे. तर वेणुनाथाची समाधी सांगली जिल्ह्यामध्ये विटा नावाच्या गावात आहे. तर राजा भर्तरीनाथाची समाधी हरणगुळ परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यात हरणगुळ नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी राजा भर्तरीनाथाची समाधी आहे. गोरक्षनाथाची समाधी गिरनार पर्वतामध्ये आहे. मच्छिंद्रनाथाची समाधी नेवणवाडी नावाचं गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे. तिथे मच्छिंद्रनाथ जालंधरनाथाची समाधी आहे आणि त्यांचे शिष्य कालिपनाथाची महिला आहे. ह्या 6 नाथांना समाध्या घेतल्या. चौरंगी, चलपटी, अडबंगी हे 3 नाथ अजून समाध्या घेतलेल्या नाहीत. हे 3 नाथ तुमच्या आमच्यासारखे अजून यात्रा करतात. बाकी 6 नाथांना समाध्या घेतल्या. त्यापैकी गहिनीनाथ हे आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले आहेत. म्हणून आपण सगळे वेगळ्यामध्ये जरी असलो तरी आपल्या सगळ्याला फक्त माहीत पाहिजे की आपला गुरु आडव्या गंधातला आहे. आपल्याला हे पक्क माहीत पाहिजे आपला गुरु कोणत्या गंधातला आहे, आडव्या गंधातला आहे. म्हणून आडवा गंध ज्याने लावलेला आहे त्याचा द्वेष करायचा नाही, त्याला नावं ठेवायचं नाही. तो आपला गुरु आहे. आपला गुरु घराणा आडव्या गंधातून आलेला आहे. म्हणून निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, वेदीनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, आदिनाथ ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून जरी पांडुरंगाचे भक्त आपण असलो आणि पांडुरंग जरी उभा असला तरी आपल्याला पक्क माहीत असलं पाहिजे की पांडुरंगाचं डोकं हे सरळ उभे. तुमची आमची डोकी गोल बुटवी जिकडं त्याला जिकडं खायला तिकडं गणकाळते डोकी. पण पांडुरंगाचं डोकं तसं नाही. पांडुरंगाचं डोकं असं सरळ उभं आहे. हे उभं डोकं कशाचं लक्षण आहे असा कधी विचार केला? उभं डोकं कसं काय? हे काय उभं म्हणजे आपली सगळ्यांची डोकी गोल येतं आणि एकट्या पांडुरंगाचं डोकं असं सरळ कसं काय आहे? तर हे सरळ डोकं जे आहे ना हे भगवान शंकराचं लिंग आहे. त्याने डोक्यावर घेतलेलं आहे. कुणी? पांडुरंगानं भगवान शंकरला. म्हणून रूप पाहता सुंदर पाहता गोपवेशो महिमा वर्णिता महेशो मस्तकी वंदिला. म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावर अशी 3 बोटाची पिंडीवर आणि हे डोकं लिंगासारखं. कारण भगवान शंकराला पांडुरंगानं आपल्या डोक्यावर धारण केलेलं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा आडव्या गंधापासून सुरू झालेला आहे. आजही देवाच्या डोक्यावर आडवा गंध असा. पांडुरंगाच्या कपाळाला असं इकडे जे कपाळ मुकुट लावतात तिकडे उभा लावतात, पण वरच्या याला आडवा गंध लावतात. तुम्ही महापूजा जर बघितली ना तर अशी त्रिपुंडीवर लावली जाते. वर त्रिपुंडी लावतात आणि मग तिथे खाली. म्हणून तुकाराम महाराज त्या सगळ्या संतांनी हरिहरा भेद नाही नका करू
एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. म्हणजे अभंगलेले हे याच्यासाठी दिले की भगवान शंकर पांडुरंगाच्या मस्तकावर भगवंतानं धारण केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचं स्वरूप पांडुरंगाचं आहे आणि त्या स्वरूपाकडून तुकाराम महाराजाला काहीतरी अपेक्षा आणि अपेक्षा धरणं स्वाभाविक आहे. जो माणूस 30 दिवस काम करतो त्याने 1 तारखेला पगार घेतला, मालकाला पगार नाही दिला तर काम करायचं कशाचं? मागणं हा दोष नाही, मागण्याचा विषय काय आहे त्याच्यावर त्याचे गुणदोष अवलंबून आहे. मी जर तुमच्या गावात कीर्तनाला आलो, मी कीर्तन केलं, तुम्हाला म्हणलं मी फराळ केला नाही, मला फराळाचं द्या, मला भूक लागली, हा माझा दोष आहे का? दोष आहे? हा माझा काय धर्म आहे? हा माझा काय धर्म आहे? तुम्ही मला बोलवलेले, माझ्याकडून काम करून घेतले, मला खायला द्यावा, मी मागणं हा दोष नाही, माझा धर्म आहे. तसा जो भक्ती करतो त्याने परमेश्वराला मागणं हा दोष नसून त्याचा तो धर्म आहे. कळलं का? मागणं हा दोष नाही. अलग लक्षात. काहीच करायचं नाही, मोकार मागत बसायचं, हा मात्र काय आहे? दोष आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज जन्माच्या जन्म मागे गौता जन्म हेची करीना दुःखे पिढीने नव्हत्या. अनेक जन्मांमध्ये ही माणसं रात्रंदिवस भक्ती करीत आली. रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, आम्ही खेळे दैव कही माझ्यासाठी देवा. पुढच्या जन्मात मी भक्ती करीन, मागच्या जन्मात भक्ती केली, दुसरं काहीच केलं नाही. आणि सतत जे जे झाले अवतार तुका त्यांचे जेवढे जेवढे अवतार झाले त्यांच्या बरोबर तुकाराम महाराज जन्माला त्यांच्या बरोबर आनंद कोटी ब्रह्मांड नायकाची आराधना केली. त्यामुळे त्यांना मागण्याचा अधिकार आहे. परंतु मागत असताना सुद्धा काळ, वेळ, वातावरण, प्रसन्नता या सगळ्या गोष्टी मागणाऱ्यांना सांभाळल्या. एखादा माणूस मैतीला गेला, त्याच्या घरातलं मैत झालं, तुम्ही त्याच्या जवळ गेला त्याला म्हणजे आपले मैतीत जाऊन ते मला 50,000 रुपये दे ना. नाही कळलं का तुम्हाला? मी काय ते मैतीत जाऊन दे. त्याच्याच घरातला माणूस मेला आणि तुम्ही त्या टायमाला त्याला पैसे मागायचे चाललं हा देईल तो तुम्हाला का शिव्या घालील? काय करेन तो? का? ते काळ नाही, तो वेळ. ती पद्धत चुकलेली आहे. मी बँकेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मी 30 वर्ष नोकरी केली. त्याच्यामध्ये मी 5 वर्षे कॅशियर होतो आणि 21 वर्ष ब्रांच मॅनेजर होतो. थोडे दिवस क्लार्क राहिलो, जंपिंग प्रमोशन झालं आणि जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत. तुमच्याकडे कोणतं जिल्हा आहे? रत्नागिरी ना? रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आहे ना, तशी आमची पुणे जिल्हा. तर त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी मॅनेजर म्हणून काम केलं. आता वातावरण तुम्हाला सांगितलं, एक माणूस माझ्याकडे 1 लाख रुपये काढला, त्याने पैसे काढले. आता मीच मॅनेजर असल्यामुळे तो विड्रॉल माझ्याकडेच सही राहिला मला तपासायला. क्लार्कने पोस्टिंग काढलं, कॅशियर पैसे देणार आहे, पण मॅनेजरची सही झाल्याशिवाय तो कसं माहिती? ते पैसे विड्रॉल माझ्याकडे आला. आल्यानंतर मी सही केली, त्या माणसाला बोलवून इकडे सही बरोबर आहे, तारीख बरोबर आहे. त्याला मी हळू सांगितलं, पैसे काढल्यानंतर माझ्याकडे येईल. त्याला मी सांगितलं पैसे काढले माझे. विड्रॉल पास केला, कॅशियर पैसे पाहिजे दिला, कॅशियरने 1 लाख रुपये त्याला दिले. तो पैसे घेतले माझ्याकडे 1 लाख रुपये घेऊन आला. मी त्याला त्या 1 लाखात फक्त त्याला मी एक गोष्ट बोलली, मला ह्याच्यातली फक्त 100 रुपये पाहिजे, तर 2 तासासाठी पाहिजे. मी काय म्हणतो त्याला, मला ह्या 1 लाखातून किती रुपये दे? 100 रुपये दे. आणि किती वेळेसाठी दे? तो मला नाही म्हणू शकतो का? म्हणू शकतो.
पण त्याला नाही म्हणणारच कसं काय? त्याच्या हातात किती येतं? 1 लाख. त्याच्या खात्यात 10 लाख आहेत. खात्यात मी बघितलंय ना, 10 लाख आहेत खात्यात, 10 लाख आहेत. त्याच्या हातात 1 लाख आहे. त्यांनी त्याला किती मागितले? फक्त 100. आणि ते किती दिवसासाठी मागितले? तर 2 तासासाठी. तो म्हणू शकतो का? तुम्हाला मला 100 काय साहेब 5,000 घेतली, 2 तासांनी मी काय 2 तासांनी नाही तो मागेल. मला तो नाही म्हणू शकतो का? नाही. मी त्याला मागितलंय ना, पण त्याला नाही म्हणता येते का? नाही म्हणता येत नाही. का? वातावरण नाही ना. तुझ्या हातात पैसे, खात्यात पैसे, माझ्या सैन्य दिले तुला, त्याला नाही म्हणता येते, त्याला नाही म्हणता येत नाही. हे जसं आहे तसं हा बोलतो. हे जसं आहे ना तसंही आहे. तुकाराम देवाला बोलतात, देवाला मागतात, पण मागत असताना असा शब्द वापरला तुकाराम महाराजांनो, तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझ्या. तुम्हाला ऐकू आलं का नाही? सगळ्याला कीर्तन आलं का? माईक बदल म्हणून नसलं ऐकू आलं तुम्हाला पहिल्यापासून सांगायला. तेव्हा मी आपल्याला अभंगाचं पहिलं चरण सांगितलंय. सावळा आणि सुंदर. महाराजांना असा शब्द वापरलाय, असा शब्द वापरला की त्याला नाही म्हणताच येऊ नये. काय शब्द वापरला? अभंगातला पहिला शब्द आहे सावळा. सावळे सुंदर रूप मनोहर. सावळा म्हणजे कोण? रूपे मनोहरे सुंदरी पुढचं झालं, पण सावळा शब्द का वापरला महाराजांनी? तर सावळा शब्दाचा अर्थ व्यवहारात कसा वापरला जातो ते तुम्हाला सांगतो. एखादा माणूस मुलगा बघायला गेला आणि मुलगी त्याची आहे, तो मुलगा बघायला गेला. मुलगा पाहून आल्यानंतर घरातल्या महिलामध्ये विचारतात, का मुलगा कसा आहे? म्हणजे मुलगा देखणा आहे, सगळा चांगला आहे, उंची पुरीला व्यवस्थित आहे, पण आमची देवी जरा गोरी आहे आणि तो मुलगा जरा कळला कसा? सावळा शब्दाचा अर्थ मला कळला का? सावळा म्हणजे काळ्या रंगाचा. तसा भगवान परमेश्वर परमात्मा सावळा म्हणजे काळ्या रंगाचा. आता आपल्या जवळ महाराजांचं भार्गव परशुरामाचं मंदिर आहे.
ह्या मूर्तीकडे जर तुम्ही पाहिलं तर ही मूर्ती कशा रंगाची आहे? काळ्या रंगाची. मग रेणुकेकडे पाहिलं तरी रेणुका काळ्या रंगाची, तर तिन्ही मूर्ती काळ्या रंगाची. तसे भार्गव ऋषी हे काळे होते का? नाही. चित्रात ते कुठे काळे दिसत नाही, गोरे पण चित्रात दिसतात. मूर्ती कशी काय काळे? ही काळ्या रंगाची. पंढरपूरला आपण जातो, ही मूर्ती काळ्या रंगाची आहे. रुक्मिणी काळ्या रंगाची. हा काळा रंग काय भांडवल, हा सावळा रंग काय आहे? जी गोष्ट स्वाभाविक मोठी असते मुळात, ती गोष्ट निळ्या अथवा काळ्या रंगाची दिसते. जी मोठी असते स्वाभाविक. पावसाळ्यामध्ये सुरू झाला श्रावण महिना, अशी ढगांची फळीच्या फळी येते. आपण पाहतो आकाशात, ती संपूर्ण फळी काळ्या कभिन्न ढगाची असते. काळे 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 कुळकुळीत ढग असतात. माणसं, रानातली माणसं घरी पडतात, पाऊस येईल पाऊस येईल. पण तो इतका वेगाने येतो की याला घरी जायच्या अगोदर तो उडून बाधा पडायला सुरुवात होतो. अशा वेळेला तो पाऊस पडतो, ते आपले कपडे काळे होतात का? नाही. का? दिसायला ढग तर काळा कभिन्न दिसतो, पण पाऊस खाली आल्यानंतर त्यातलं पाणी काळं नसतं. हे काळं दिसलं कसं काय? कोणत्या मुद्द्यावर काळा दिसला तर त्यातलं पाणी जे आहे ते फार व्यापक आहे, मोठं आहे. जी गोष्ट मोठी असते ती निळी अथवा काळी. जर तुम्ही विहिरीत गेला आणि 7-8 परस विहीर पाण्याने भरलेली असेल तर ते पाणी निळं दिसतं. समुद्रात नदीजवळ जर तुम्ही गेला तर नदीच्या डोहात बघितलं तरी ती पाणी काळं निळं दिसतं. काय काळभोर पाणी होतं. पण घागरभर काढलं तर त्याचा रंग राहत नाही, तांब्याभर काढलं तर राहत नाही. हा निळा रंग आणि काळा रंग आला कुठून? हा रंग त्याच्या मोठेपणाचं लक्षण सांगतो, त्याच्या मोठेपणा. मग काय मोठेपण आहे त्याच्यात? कसलं मोठेपण आहे? भगवान सावळ्या रंगाचा सांगितला, परशुराम सावळ्या रंगाचा आहे, तर यांच्याजवळ मोठेपण. पांडुरंग सावळ्या रंगाचा आहे. कशात मोठा आहे? म्हणजे तो इतका मोठा आहे की त्याची बरोबरी कुणीच करीत नाही, म्हणून तो सावळा आहे. मग कशात मोठा आहे असं गृहीत धरा. तुम्ही व्यवहारात मोठेपण कुणाला म्हणता? श्रीमंत, सुंदर, देखणा, दानशूर, सत्ताधारी, बरोबर, यालाच मोठा म्हणता ना. हा माणूस मोठा आहे आमच्या गावातला, 25 DCB आहेत, 100 ट्रॅक्टर आहेत, 2 कारखाने आहेत, मोठा माणूस आहे. असायला ते माणूसच दिसतो, पण त्याला मोठेपण कशाने दिलं? संपत्तीने मोठेपण दिलं. का? या जगातले करोडोपती, अब्जाधीश, टाटा, बिर्ला कोणी असू द्या, हे सगळे पैशाच्या मागे. कशाच्या मागे? सगळे लक्ष्मीची पूजा करतात. तुम्ही आम्ही सगळे जण दिवाळी अमावस्याला कोणाची पूजा करतो? नसुबाची का फिरोबाची का भैरोबाची? अरे दिवाळी अमावस्याला आपण कोणाची पूजा करतो? आपण सगळे लक्ष्मीचे उपासक आहोत. आपण सगळे लक्ष्मीच्या मागचे आहोत. लक्ष्मी पुढे आपण तिला हात जोडून तिच्या मागे चालतो, लक्ष्मीच्या मागे, बरोबर आहे. परमेश्वर परमात्मा इतका मोठा आहे, सगळी दुनिया लक्ष्मीच्या मागे आहे आणि एकटा परमेश्वर आहे, त्याच्या एकट्याच्या मागे लक्ष्मी आहे. हे त्याच्या मोठेपण. पाय लक्ष्मीचे हाती तो कापूड होती, लक्ष्मी वल्लभा विना तुझे पाही तो लक्ष्मीने मोठा. म्हणजे पैशाने जर मोठा मानला तर परमेश्वर इतका मोठा कोणीच नाही. लक्ष्मी ऐशी दयाची दासी, तो हा तेज पुण्य राशी. म्हणजे लक्ष्मी ते आपण लक्ष्मीचे दास आहोत आणि त्याची दासी लक्ष्मी, म्हणून आपल्या लक्षात मोठा आहे. सत्ता, हे कलेक्टर आहे, हे मुख्यमंत्री आहेत, हे पंतप्रधान आहेत, हे राष्ट्रपती आहेत, सत्ता आहे त्यांची. पण परमेश्वर इतका सत्ताधीश आहे. आपण मुलाला जन्म देतो, पण आपण मुलाला ताब्यात ठेवू शकत नाही. महाराज आमच्या पोराला सांगावं, आमचं पोरगा ऐकत नाही. जन्म कोणी गेला? तुम्ही. आणि सांगाय कोणाला होतो? आपण जन्म देऊ शकतो पण ताब्यात ठेवू शकत नाही.
परमेश्वर परमात्म्याने सगळ्या विश्वाला जन्म देणार, सगळं त्याच्या ताब्यात आहे. चाले हे शरीर बरोबर. आपल्या बाकी सगळ्यांचं मी फक्त मुद्दे सांगणार तुमच्यासाठी, फक्त मुद्दे टाकून द्यायचे. म्हणजे सत्ताधीश आहे, अकुंठित सत्ता आहे. 80,000 हत्तीचं बळ रावणाला होतं. आत नको, बाहेर नको, घरात नको, दारात नको, शस्त्र नको, अस्त्र नको, मंत्र नको, तंत्र नको, प्राण्याकडून नको, ब्रह्मदेवाने निर्मित वस्तू नको, असं म्हणून हिरण्यकशिपूने मागितलं. तरी भगवान परमेश्वरने त्याला मारलं. म्हणजे हुशार चतुरात हुशार म्हणून त्याच्यासारखं हुशारी कोणाकडेच नाही अजिबात. हुशारी आहे, चातुर्य आहे, सत्ता आहे, श्रीमंती आहे. मारुतीला भगवान परमेश्वराकडे 6 गुण आहेत. ऐश्वर्य समग्र श्रेयस श्रिया हे 6 गुण त्याच्याकडे. आणि हे टोकाचे गुण आहेत त्याच्याकडे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. यश नावाचा फक्त एकच गुण मारुतीला दिला आहे. किती गुण दिले मारुतीला? फक्त यश दिला. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, फक्त एक गुण मारुतीला दिला. तर महाराज मारुतीची किती मंदिर आहे, जितकी रामाची नाही तितकी मारुतीची, जितकी परशुरामाची नाही तितकी मारुतीची, जितकी लक्ष्मण सीतेची नाही तितकी मारुतीची. एकच गुण मारुतीला दिला, फक्त एक गुण दिला. मग ज्या देवाकडे 6 गुण आहेत तो किती मोठा असेल. एक गुण मारुतीला दिला, विभीषणाला लंकापती करून ठेवलं. आला लक्षात. कुबेराला लक्ष्मी दिली, हे ब्रह्मदेवाला चातुर्य दिलं, वैराग्य सुखाचार्याला दिलं. किती मोठी माणसं झाली. ज्ञान, ज्ञानी उपदेशाला चतुरानं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. तर ब्रह्मदेवाने अशी माणसं निर्माण केली की अब्जावधी माणसं एकत्र आणा, एकासारखा मित्र राहिला. इतकं हुशार. आणि हे एक गुण त्याने ब्रह्मदेवाला दिला. तर इतकी ताकद. मला सांगा 6 गुण ज्या देवाजवळ असेल तो किती मोठा असेल. म्हणून तो कसा आहे, म्हणून तो कसा आहे का गुण आहेत ना. ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य, ज्ञान, हे सगळे गुण त्याच्याकडे आहे. म्हणून तो मोठा आहे. हे सगळे गुण. आणि तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू अरे तुझ्याकडे काय नाही. औदार्य, किती उदारता आहे तुझ्याकडे, किती उदारता आहे. शिव्या देणाऱ्या माणसाला तो मोक्ष दिला, भजन करणाऱ्याला देशील याच्यात नव्हतं. तुम्हाला मोक्ष मिळेल याच्यात काय नव्हतं. अगाराज सूर्यागाच्या सभासदी त्रिभुवनाची मानली, कैसा शतदा दुर्वाक्य शक्ती निष्ठी निराशी, ऐशी आपण आदियाशी चुपावा, तो आपण पेठावर गेला. म्हणजे शिवे देणाऱ्यांना मोक्ष दिला. आणि 20 पाजायला आलेली जी राक्षसी पुतणार तिला मोक्ष दिला. अरे दूध पाजणाऱ्या बाईला सुख देशील, पण 20 पाजणाऱ्या बाईला मोक्ष दिला. हे तुझ्या अवधार. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, बेतांशी पात्रा पात्र, कैवल्याशे पवित्र वैरी आणि हे तुझं मोठेपण आहे. म्हणजे वैराग्य आहे, ज्ञान आहे, लक्ष्मी आहे, सत्ता आहे, सौंदर्य आहे. मातीत आणि चिखलात आणि याच्यात फुलं जन्माला येतात. महाराज इतकी सुंदर फुलं मातीत जन्माला आली, मातीत आणि चिखलात इतकी सुंदर फळं, इतकी सुंदर सौंदर्य जन्माला आलं. तो स्वतः जन्माला याच्यामध्ये किती सुंदर जन्माला असेल. मातीत जर दुसऱ्याला इतकं सुंदर जन्माला घातलं तर स्वतः किती सुंदर आहे. म्हणून त्याचे इतकं सौंदर्य असा सगळ्या बाजूला परिपूर्ण असणारा परमेश्वर हे प्रभू तो सावळा आहे. कळला का सावळा शब्द? तो मोठा आहे, तो सुंदर आहे. सावळे सुंदर. आणि तुझं रूप जे आहे अत्यंत मोहक आहे, अत्यंत मनोहर आहे. मनोहर म्हणजे तुझे 6 गुण, तुझे 6 गुण, तुझं सौंदर्य आणि तुझं रूप पाहता गोचरी झाले हो साधन सुंदर ते ध्यान. कस्तुरी मळवट चंदनाचे उठे, डोळे माळ कंठी वैजयंती.
असं तुझं सुंदर हे सगळे गुण, सगळं सौंदर्य आणि सगळं मनमोहकपणा माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे. राहो निरंतर हृदयी राहो निरंतर हृदय माझ्या. म्हणजे तो मला सांगतात, प्रभू माझी अपेक्षा अशी आहे आपल्याकडून, तुझं हे षडगुण ऐश्वर्य संपन्न तुझं असणारं स्वरूप आणि तुझं सौंदर्य. देव किती सुंदर आहे याचे एक उदाहरण आहे. सावळे सुंदर, सावळा शब्द कळला, आता सुंदर शब्द सांगतो. सुंदर कशाला? देव किती सुंदर आहे. स्त्रीला पाहून पुरुष बनतो, पुरुषाला पाहून स्त्री बनते. या समाजामध्ये निसर्गामध्ये विषमलिंगी आकर्षण आहे, विषमलिंगी आकर्षण आहे. पण परमेश्वर परमात्मा इतकं सुंदर आहे. कृष्ण भगवान इतके सुंदर होते, राम इतके सुंदर होते. ते सुंदर आहे की कृष्णाला पाहून गवळणी बोलल्या, नाली बोलल्या याच्यात नवल नाही, तर कृष्णाला पाहून वर्णन असं गवळणीत वाचायला मिळतं. तृणचारा चरू विसरे, गाई वैर भाव, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, वैर भाव समूळ विसरले, वृंदावनी वेणू कवनाचा माही. बरोबर, गाय आणि वाघ एकत्र राहत नाही, पण कृष्णाला पाहून एकत्र आले. बरोबर, गवळणी बनले एकत्र. जे गवळी पोरं होते ना, गवळी, ते सुद्धा आपलं घर दार सोडून सगळीच्या सगळी याच्या मागे जायची. वर्णन अभंगात असं आहे, पोऱ्याच्या पळाची संगती धरली या कृष्णाची. म्हणजे गवळणी याच्या संगीत जाते, याच्यात काय नव्हते, गवळीच्या चक्रावर हिंडायचे. वाघ लांडगे कोडे याला पाहिल्याबरोबर शांत राहायचे. पक्षी पुढे निवांत राहील. पक्षीने बघितलं ना पक्ष्यानं की त्याच्याकडे बघत राहायचे. चिमण्या, पोपट, मोर असे पाहत राहायचे. मग मला सांगा, पक्ष्यानं बघितल्यानंतर, पशूनं पाहिल्यानंतर जर ते थांबत असतील तर कृष्ण भगवान सुंदर केले असते. मी तुम्हाला माहिती ना, हे बघा, हे गुलाबाचं फूल, हे पांढरं फूल, ही फुलं, याने एकाच मातीत जन्माला किती रंग, डिझाईन किती टाकले, रंग किती टाकले, मग हे सुंदर किती केले त्याने. मग हे जर फूल इतकं सुंदर जर त्यानं केलंय, याच्यात रंग टाकले, तर हे चिखलात मातीत टाकले, जर मातीत चिखलात इतकी सुंदर फुलं, सुंदर फळं, 14 फुलं जन्माला घालतो. एकाच वाफ्यामध्ये ऊस, एकाच वाफ्यात सफरचंद, एकाच वाफ्यात सीताफळ, एकाच वाफ्यात भात,
ही सगळी एका मोठ्या वाक्यात लावली. तिथे जर वेगवेगळ्या चवीला फळं फुलं जर जन्माला आली, हे जर त्याचं सौंदर्य जर असेल तर तो स्वतः जन्माला आल्यावर किती सुंदर असेल. दुसऱ्याला जर तो इतकं सुंदर बनवतो तर तो स्वतः किती देखणं असेल, किती सुंदर असेल. अरे त्याला पाहिल्यानंतर सूर्य चालायचं थांबला, त्याला पाहिल्यानंतर चंद्र नाचलेल्याच्या वेळेला थांबला, त्याला पाहिल्यानंतर त्रिगुणात्मक देव पुष्पवृष्टी करू लागले. इतका तो सुंदर आहे, त्यांनी कधीच बघितला नाही इतका सुंदर. का? वर्ण नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार चिर निराया. असा निर्गुण निराकारातला स्वरूप परमेश्वर परमात्मा जेवढा गोकुळामध्ये अयोध्येमध्ये बघितला तेवढा ही माणसं का यांना त्याच्या घरी यांना बघताच नाही आलं कधीच. वत्सरूपी पृथ्वी रम्या पाशी जाय, नेत्री वाये तुये सांग तसे बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मदाता. हे महाराज क्षीरसागरात गेले तर सनकादिकाने यांना आत सुद्धा नाही जाऊ दिलं. ब्रह्मदेव, शंकर, भगवान शंकर, चंद्रदेव, इंद्रदेव, वायुदेव, अग्निदेव, उत्सवती पृथ्वी यांना हातच नाही जाऊ दिलं. भगवान परमेश्वर परमात्मा लक्ष्मी ते शेषावर शयन करणारे यांना बघायलाच मिळालं नाही आतमध्ये काय. सनकादिकाने सगळे देव बाहेर आले. भगवंतानं सांगितलं काय म्हणलं त्यांना आले सनकादिक बाहेर आणि आले विचारलं महाराज हे सांगतात बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मदाता. राहिले कीर्तन मोडेले यज्ञ, राहिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याभिनी. भगवंतानं मला सनकादिकांनी काय केलं होते सांगितलं जा त्यांना मला आपापलं जा. म्हणजे पटांगणातूनच त्यांना पाठवून दिलं, घरात नाही जाऊन दिलं त्यांना. आला बाबा राहू द्या बसू द्या नका बडबड करू, 5-10 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे, तुम्ही बडबड करू नका. विठ्ठल विक्षेप तुम्ही लोक फार करता, विषयावर गांभीर्याने लक्ष देत नाही आणि बाकीच्या गोष्टी लक्ष देतात. त्यामुळे त्या विषयाचं गांभीर्य कळणार नाही. विठ्ठल मी तेव्हा त्याने सांगितलं की जा तुम्ही तुमच्या घरी जा. म्हणजे ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्रदेव, अग्निदेव या लोकांना त्यांना त्याच्या घरी जाता नाही आलं. नेमका कसा देव ते बघता नाही आलं. तुम्ही घरी जा. अहो म्हणजे आम्ही घरी जाऊन यज्ञ म्हणलं सगळं झालंय. तुम्हाला यायचं असेल तर यादव समुद्र वारी तुम्ही, देवहिणी उदरी शेषबळी मधुर यादव समुद्र वारी तुम्ही, देवकीच्या गर्भाजेल भगवान रक्षित ब्राह्मण गाई. महाराज हे त्याने सांगितलं पण त्याला क्षीरसागरात त्यांना वागता नाही आलं. म्हणजे याला कधीच बघितलं नाही. आणि ज्यावेळा पाहिलं त्यावेळा त्याचं सौंदर्य असं बघितलं की आपण स्वतः स्वरूपात असताना याला वैकुंठात बघता येईना, याला क्षीरसागरात बघता येईना, याला कुठेच बघता येईना. निर्गुण निराकारात त्याची आपण भक्ती करतोय पण याला पाहता येईना. हा कसा आहे म्हणून ज्यावेळा भगवान अवताराला आले त्यावेळा आम्हाला सगळ्या देवदेवतेने कधीच बघितलं नाही ना. किती सुंदर आणि म्हणून इतका सुंदर परमेश्वर परमात्मा. विश्वाला किती सुंदर त्याने जन्माला घातला. पाणी किती सुंदर, डोंगर किती सुंदर, झाडं किती सुंदर, वनस्पती किती सुंदर, त्याच्यामध्ये औषधी रूप किती सुंदर, त्याच्यामध्ये सौंदर्य, हे सगळं त्याने निर्माण केले. तो स्वतः किती सुंदर असेल म्हणून लोक बघायला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात प्रभू सुंदर विश्व जर तू जन्माला घालू शकतो तू सुंदर किती आणि हे बाह्यांगाचं सौंदर्य झालं. दुसरं सौंदर्य सांगतो तुम्हाला. माणूस शरीरानं सुंदर असतात, शरीराच्या सौंदर्यापेक्षा माणसाचा विचार सुंदर असावा. काय सुंदर पाहिजे माणसं शरीराने. कर्ण हा शरीरानं सुंदर होता, रावण हा शरीरानं सुंदर होता पण विचारानं फार घाण होती. माणूस शबरी बिंदन दिसायला सुंदर नव्हती पण शबरीचा सुंदर काय होता, विचार सुंदर होता. शबरी मनानं सुंदर होती, रावण हा शरीरानं सुंदर होता, कर्ण शरीरानं सोन्याचा होता पण मनानच कर्ण सोन्याचा नव्हता. मनानं फार खूप.
भगवान परमेश्वर परमात्मा दोन बाजूला सुंदर आहे. एक त्याचं शरीर सुंदर आहे, बाह्यांग सुंदर आहे, आणि दुसरं त्याचं अंतर्गत सुंदर आहे. विचार हा सुंदर आहे. किती वाईट बुद्धीने माणूस जरी त्याच्याजवळ गेला आणि त्याला चिटकला की तो त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. हे त्याचं सौंदर्य. रावणाला मारलं पण विभीषणाला त्याचा धावा करायला होता, त्याला मोक्ष द्यायला. कर्णाला मारलं पण धर्माला त्याला मोक्ष द्यायला होता. हे त्याचं सौंदर्य आहे. मारलं कर्णाला पण मोक्ष द्यायला होता, धर्माला पिंड करायला. हे सौंदर्य. म्हणून भगवंताचा विचार सुरू. लोखंड परिसाला मारायला जरी गेलं ना तरी परिसाला चिकटल्याबरोबर परी सोनं करतो. तसा भगवंताला कोणत्याही बाजूला त्याच्या गेल्याबरोबर तो तुमच्या आयुष्याचे सोनं असा त्याचा स्वभाव. म्हणून तो सुंदर विचार आहे. सावळी सुंदर मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या. म्हणून तो कोणाला सांगतो अनेक काही इच्छा दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुझं सुंदर असणार, मोहन मनाला मोहित करणार, अतिशय रूपवान आणि सावळ्या शक्तीचं म्हणजे सगळ्या गुणाचं स्वरूप. राहो निरंतर हृदय माझ्या. माझ्या हृदयामध्ये निरंतर त्यानं वास करा. आपण भक्ती करीत नाही, आपण करतो पण आपली भक्ती निरंतर नाही. आपल्याला सोमवार गुरुवार बरा वाटतो, रविवार सोमवार इतका चांगला वाटतो. आपल्याला सोमवार श्रावण महिन्यातला सोमवार आला की माणसाची लाईनच्या लाईन असते महिला मंडळाची शंकराच्या पाया लाईनच्या लाईन. श्रावण महिन्यातला मंगळवारी एक बाई सुद्धा त्या मंदिरात कचरा उचलायला सुद्धा जात नाही. का? सोमवारीच पार्वतीला घेऊन शंकर बसलाय तिथं आणि मंगळवारी काय गोव्याला फिरायला घेऊन गेला. पार्वतीला गेला गोव्याला फिरायला घेऊन चापाट्याला गेला. असं एक आपल्याला सोमवारी देव त्याच्यात दिसतो, मंगळवारी दिसत. याचा अर्थ काय? आपली भक्ती आहे पण निरंतर नाही, भक्तीत सातत्य नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात राहो निरंतर सतत. आपल्याला दिवाळीची अमावस्या एकदम भारी वाटते. लाडू काय, करंज्या काय, नवे कपडे काय, रांगोळ्या काय, आकाश दिवे काय. मुंबईची माणसं पण कुंभारवाडीला बरोबर ना. सगळी मुंबईची इकडे काय, इकडे तिकडे सगळी माणसं आली, अख्खी दिवाळी साजरी. म्हणजे दिवाळीची अमावस्या आपल्याला मोड आहे पण आखाडाची अमावस्या तिला काय झालं? ती पण अमावस्या ही पण अमावस्या ना. पण आखाडी अमावस्या, आखाडाच्या अमावस्याला मात्र मोड नाही, दिवाळी अमावस्या. म्हणजे अर्थ काय? आपल्या भक्तीत सातत्य, सततपणा, जो पवित्रपणा सतत राहायला पाहिजे तो राहतो. महाराज म्हणतात मला सातत्य राहो निरंतर हमेशा रात्र दिवस दिन रजनी हे सतत माझ्याजवळ पाहिजे. हे तुझे गुण, तुझं सौंदर्य, तुझा विचार, अंतरातला विचार, तुझं मोहक असणारा विचार हा सतत त्या विचारानं मला कधीही सोडत नाही.
यापेक्षा मला कुठल्याही प्रकारची इच्छा नाही आणि काही इच्छा मला कोणाची चाळ धरायची नाही, भीड धरायची नाही, काही नाही. तुझे नाम गोड पांडुरंगा, तुझे नाम गोड. का एवढा गोड शब्द समजून थोडा सांगतो आणि आपलं कीर्तन मुकून घेतो. सगळं आपण सांगितलंच पाहिजे असं काही माझा करार मानव झालेला आलं मनाला तर गेलं शेणाला, नाही तर मोडलं टोकलं बसलं उन्हाला. तेव्हा गोड तुझे नाम गोड पांडुरंगा, गोड नाम. हा गोड शब्द का ठेवला देवाच्या नावाला? गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे मन, गोड हा शब्द का ठेवला? या गोड शब्दाचा अर्थ असा. आता मी तुम्हाला सफरचंद खायला दिलं, चिकू, पेरू, अननस, संत्री, मोसंबी हे फळ तुम्ही खाल्ले आणि प्रत्येकाला कसं लागलं? मोसंबी गोड लागली, चिकू गोड लागला, सफरचंद गोड लागला, लाडू गोड लागला, संत्री गोड लागली, अननस गोड लागली. अरे हे एका फळासारखं दुसरं फळ नाही तरी तुम्ही म्हणता गोड लागला. जेवण कसं काय गोड झालं? बरोबर, गोड झालं. एका माणसाचं लग्न झालं, 50 वर्षी त्याला मुलगा झाला नाही, 51 वर्षी त्याला मुलगा झाला. अख्ख्या गावात तो पिढे वाटायला लागला. सगळं गाव म्हणलं गोड झालं, गोड झालं, गोड झालं. सफरचंद खाल्लं तरी गोड, पेरू खाल्ला तरी गोड आणि मुलगा झाला तरी गोड. एका जणाचे वडील आजारी होते, 70-80 वयात त्यांना पॅरालिस झाला. 60-65 वर्ष पॅरालिस झाला. त्यांनी मुंबईत पुन्हा दवाखाना केला, घरी आणलं. 25 वर्ष ते म्हातारा जागेवरच, 25 वर्ष, 100 वर्षापर्यंत त्याला पॅरालिस. त्याचा 100व्या वर्षात ते जागेवर मेलं. गावात बातमी गेली, म्हातारं गेलं, म्हातारं गेलं. सगळा गाव काय म्हणून लागला, गोड झालं. 25-30 वर्ष जागेवर पडून होतं, त्यापेक्षा गेलेलं आपलं बरं झालं, गोड झालं. म्हणजे म्हातारा मेला तरी गोड, वर्गा झाला तरी गोड, जेवण झालं तरी गोड आणि फळं खाल्ली तरी गोड. मग नेमकं गोड कशाला म्हणायचं? मी बँकेत, तुम्ही समजा काम करत आहात असं गृहीत धरा, तुमच्या इकडे रत्नागिरी चिपळूणला कामाला गेला आणि तुमचा जोडीदार मित्र, वर्ग मित्र थोडासा किंवा तुमचा खास ओळखीचा माणूस थोडासा प्यायला लागला आणि तुम्ही कामावण्यात आला, तुम्हाला आणि मला दिवसभर काही प्यायला मिळालं नाही, काहीतरी दे ना, काहीतरी दे ना, काहीतरी दे ना, मला दिवस. तुम्ही आपलं म्हणलं, आपलं म्हणून जाऊ दे, आपल्या ओळखीचं आहे, त्यांनी 10 रुपये काढण्याऐवजी 20 रुपयाची नोट काढली, त्याच्या हातात दिली. तुम्हाला अरे वा 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 वा, मी तुम्हाला 10 रुपये मागतो, तुम्ही 20 रुपये दिले, वा वा वा, फार गोड झालं. म्हणजे तो कशाला प्यायला गेला? म्हणजे त्यांनी 10 रुपयाला 10 रुपयाऐवजी 20 रुपये तुम्ही दिले, तर 10 रुपयाला सुद्धा काय म्हणतो? आता कशाला गोड? नेमकं म्हणायचं काय गोड शब्दाचा अर्थ? म्हणजे प्रसंग कोणत्या दंत माणसं म्हणतात गोड झालं. मी जर करेक्ट 11ला कीर्तन सोडलो, करेक्ट 11ला कीर्तन सोडल्या बरोबर सगळे टाळकरी वगैरे सगळे माळकरी काय म्हणते? फार गोड झालं, महाराजांनी बरोबर कीर्तन सोडलं. आणि मी जर 11:30 पर्यंत गेलो, तुम्ही गोड म्हणणार का? नाही, बरोबर. गोड शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगतोय. काय सांगतोय? गोड. तर गोड काय बही नेमका अर्थ काय? तर गोड शब्दाचा अर्थ चव नाही, तर गोड शब्दाचा अर्थ गरज. चव नाही, चवीला गोड. तुम्ही म्हणता चवीला गोड, पण गोड शब्दाचा अर्थ गरज. दारू पिणाऱ्या माणसाला 10 रुपयाचे 20 रुपये मिळाले, त्याची गरज पूर्ण झाली, तो म्हणतो गोड झालं. आजारी माणसाला, आजारी माणूस लवकर जर गेला तर घरातली सगळी माणसं म्हणतात गोड झालं. का? गरज आहे ना. देवाचं नाव गोड का? तर भक्ताची गरज काय आहे, ती गरज पूर्ण करण्याची हिंमत देवाच्या नावात. गरज पूर्ण. अगा दूध मागे यासाठी, अवघ्या क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे दुर्गती ठेविता झाला. उपमन्यू बाळ होतं ऋषीचं, त्याची आई त्याच्याकडे गाय नव्हती, त्याची आई पीठ काढून द्यायची आणि पिठाला ते दूध भरून प्यायचं. एक दिवस ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मित्राकडे गेलं आणि त्याच्या घरी गाय होती.
खऱ्या गाईचं दूध ते पिलं उपमन्यू बाळ. आणि तो म्हणला हे काय? म्हणलं दूध आहे. अरे म्हणला माझी आई असं देतच नाही, ह्याचं नाव दूध आहे का? म्हणला हा. आला घरी, दुसऱ्या दिवशी आईला म्हणला आई दूध दे. तिने गपची पीठ कालवलं, तांदळाचं पीठ दिलं, त्याच्या पुढे साखर टाकून. अरे म्हणला आई हे दूध नाही, मी रात्री मित्राकडे दूध केलं, ते दूध आहे, हे दूध नाही. ती म्हणली बाळा आपल्याला परमेश्वरानं गाय दिली नाही, आपल्याला दूध देणार. तो कुठे आहे दूध? म्हणला. ती म्हणली देवा घरी. कुठे देव? हाय जंगलात. तसंच उठलं ते जंगलात गेलं आणि सारखं देवाचा धावा करू लागलं. परमेश्वर परमात्मा प्रसन्न झाले, म्हणले काय पाहिजे बाळा तुला? म्हणजे आम्हाला दूध, खरं दूध प्यायला पाहिजे. असं का? चल म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याला त्या बाळाला कृष्णानं नेलं भगवान म्हणून. अख्खा समुद्र दुधाचा केला. म्हणजे हे अख्खं दूध तुला किती प्यायचं? अवघ्या क्षीराब्धीची करुणी वाटी, ज्ञानवाल्याची उभी ही उपमन्यू पुढे धुर्जची ठेविता झाला. आता समुद्र दुधाचा करून दिला. तुला काय दूध पे, आंघोळ कर, कपडे धुल, काही काय का गरज त्याला दुधाची. तसा दुसरा बाळ आईच्या मांडीवर उत्तानपाद राजानं सुरुचीनं हाकलून दिला. ध्रुव बाळ जंगलात गेला आणि त्याला विचारलं कशासाठी तू आला? म्हणला माझ्या आई बापाने मला हाकलून दिलं, मला चांगली जागा बसायला पाहिजे. असं आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा साधू उपमन्या. आढळ पदावर ध्रुव बाळा. ध्रुवानं नाव तेच घेतलं, उपमन्यूने तेच नाव घेतलं. बरोबर. एक बाईला गोष्ट माहिती, मला फक्त तुमची गरज सांगायची, गोड शब्द सांगायचा आहे. सबित वस्त्र हरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. 9,999 लुगडी दुःशासनानं ओढली द्रौपदीच्या अंगावरली. 9,999 लुगडी ओढली आणि 10,000 लुगडं भगवंतानं पितांबरने सोडला. महाराज नाथ महाराज म्हणतात सबित वस्त्र हरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण. अंबर अवतार तिथे 9,000 लुगड्याचे अवतार तिच्या अंगावर एकट्याने घेतले ही तिची गरज होती. कारण तिने हात मारले. गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपीजन प्रिया हे नाथ रमानाथ वजनाथातिनाशन वै परिभूता माम न जानासी केशव. तिने हात मारले, त्याने अवतार घेतले. तीच द्रौपदी दुर्वास पातला धर्मा छळावयावनी. ती द्रौपदी जेव्हा दुर्वास ऋषी आले तेव्हा तिने कृष्णाला हात मारली. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तिथं आलं हिला अन्न पाहिजे म्हणून त्यांनी अन्न पुरवलं. त्याच द्रौपदीनं वासुदेवाच्या नावाने हाक मारली, तर वस्त्र पुरवलं. अन्नासाठी हाक मारली, का अन्नदान केलं. आढळ पदाला हाक मारले. म्हणजे ज्या भक्ताला जी गरज पडली त्या भक्तानं देवाचं एकट्याचं नाव घेतलं तर त्या भक्ताची गरज यानं पूर्ण केली. म्हणून त्याचं नाव इतकं गोड आहे की तुम्हाला तुमची गरज जर वाटली, तुम्हाला वाटलं की माझा मुलगा IAS ऑफिसर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा प्रांत झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, तुम्ही देवाचं भजन करा, तुम्ही त्याला हाक मारा, होईल तुमचा मुलगा. का? त्याचं नाव गोड आहे ना. तुम्हाला गरज कशाची आहे त्या गरजेने त्याची आराधना करा, तो तुमचं पूर्ण करणार. म्हणजे काय? कारण त्याचं नाव गोड आहे ना. गरज पूर्ण करण्याकरता म्हणून उंच काही नेणे भगवंत तिष्ठेवा दासी पुत्र ह्या सगळ्या गोष्टी गरज पूर्ण करणाऱ्या आहेत. म्हणून सगळ्या एकच देवाचं नाव घेतलं, पण 1000 प्रकारच्या गरजा भक्ताच्या पूर्ण झाल्या. जिजाबाईच्या हात पायात काटा रुतला आणि ती तुकाराम महाराजाला जेवण घेऊन त्याने काटा रुतला. काटा रुतल्यानंतर तुकाराम महाराजाला जेवण वेळेवर गेलं पाहिजे ही गरज आहे तुकाराम महाराजाची. तुकाराम महाराज काय आहे? वेळेवर तुकोबाला जेवण गेलं पाहिजे. आणि जी जेवण घेऊन त्याने ते तिच्या पायाचं काटा मोठलं, तिथंच देव लगेच गुराख्याचं रूपान गाई तिथं लगेच गुराखी लगेच गेला. म्हणला आजी काय झालं तुला? काय झालं? बाई म्हणलं अरे बाबा माझा काटा म्हणून. असं काटा म्हणून कसं काय म्हणलं? मी काढू का म्हणले काटा? आता त्याच्यावर सगळंच होतं. काटा काढून म्हणजे बाळा तुला नाही जमायचा, मी उपसून पडते, मला उपसतच नाही काटा.
ती उपसून पाहिले पण काटाच उपसाना पका काटा ठेवला. तो म्हणला आजी मी काढतो काटा. मला ती म्हणजे तुला येईल का बाळा काढता. म्हणलं तो मनात म्हणला मी लई नकाचा काटा काढतो. रावणाचा काटा काढला, दुर्योधनाचा काटा काढला, कौरवाचा काटा काढला. हे काटा काढला घेतला मांडीव पाय आणि असा काहीतरी निमित्त केलं, हळूच काटा काढून दिला. काटा काढला, तिलाही कळलं नाही आपला काटा काढला. मी मोग शब्द गरज. तुकाराम महाराजांना वेळेवर जेवण गेलं पाहिजे ही देवाची गरज आहे. कारण ते त्याचं नामस्मरण करतात. मुलगीच्या पायात काटा मारला तर हा स्वतःच गेला आणि काटा काढला. ती म्हणजे अरे कोण आला तो कसं काय तुला कसं काय काटा काढला. मला नाही माहित काटा काय नाव. म्हणलं माझं नाव विठू. विठू 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 म्हणजे कुठं राहत असतो. कुठे राहतो मला मी सगळीकडे राहतो. माझा नाव राजाचं नाव घेतो तो विठू तुझेच का. मग थोडा बाजूला सरा म्हणली दगड उच्चारला गेला पडून का. गरज आहे ना. गरज म्हणजे महाराज भजन करता त्याचं जीवन उच्चार म्हणून नाम तुझे गोड. तुझं नाव गोड आहे. कसं गोड आहे. गरज पूर्ण करणार तुझं नाव आहे. याला म्हणतात गोड तुझे नाम. गोड तुझे गरज पूर्ण करा. म्हणून तुम्हाला ज्याची गरज आहे ते तुम्ही नामस्मरण करा. तुझे नाम गोड पांडुरंगा अनिक काही इच्छा म्हणून आहे का. महाराज जन्मोजन्मी मागितले तुझे. जन्मच्या जन्म भक्ती केली आम्हाला अशी सहज द्यावी. आता आम्हाला तू सहज दिलं पाहिजे. सहज शब्द का वापरला. सहज शब्द का वापरला त्याचं कारण गवळणीनं दारं लावून घेतली तो त्यांची कावड मोडली. त्या तुला गवळणी बांधितली धारणाशी गळा. त्यांनी तुला गळ्याला बांधलं तरी तू त्यांच्या मागे लोणी खायला गेला. आणि दारं लावून घेतली कवाडं मोडली शिंके तोडली आरगळा काढल्या. जे दारं लावून तू घेतात त्याची दारं लावून तू आतमध्ये गेला. बळजबरीनं त्यांच्या घरी बळजबरीनं जातो. मी रात्र दिवस भजन करतो. तू तर मला असं भेटला पाहिजेस ना. आम्हा अशी सरळ सहज शब्द यासाठी तुझ्या विरोधात सगळी गेली तरी तू त्यांचं कल्याण केलं. ह्याला आम्ही तुझं भजन करतो. पण एक दिवस नाही ना भजन रात्रंदिवस हे. आम्हा अशी सहज आम्हाला तू सहज भेटला पाहिजे. भगवान काही बोलत नाही. भगवान म्हणजे मला अडचणी दुसरीकडे तू तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. बघा कोण केलं. तुकाराम महाराजांनी उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड दिले क्षेत्र नाही. ऐशी चंद्रभागा ऐसे धीमागे ऐसा पाहिली पुराणे धांडोळीने दर्शने. पाहिले पुराण पाहिले धांडोळी दर्शने. 18 पुराणाची बुद्धी नाही. वेदानंद मुलीला अर्थचित्राची साधीला विठोबाशी शरण जावे. निजनिष्ठा नाम गायी पुढे जाणार नाही. फक्त तू एकमेव. तुका म्हणे तुझा साधी दया दुंदिता सकळ नाही. आम्ही अनंत ठिकाणी आम्ही धुंडलेला आहे पाहिलेलं आहे. सगळं बघून तुला मी शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा वर्म हे जाणी शरणारो ज्ञानेश्वर. तुकाराम 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 तुकाराम
तुका म्हणे